नमस्कार मित्रांनो, तुमच्या लाडक्या भावाच्या त्रिशोध 60 ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, इकडे आपली बांधली मैना आणि बघा आपल्या मैनाला केला मांडव. आणि ह्याच्यावर पण आपण पावसाळ्यासाठी आता मेन कपड किंवा ताडपत्री टाकून घेणार, जेणेकरून आपल्याला पावसाळ्याला पण आपल्या मैनाला बांधायला आपल्या सोयीस्कर होईल. तर बघू शकता अशा पद्धतीनं सरमा टाकून वरी पाचट टाकून केला मांडव. इकडे हे कोंबड्यात आपल्या 2-3 आणि तिकडे ते आपलं गोरं दिलेलं आहे आणि तिकडे ते बाहेर 2 गोरे एक बैल. आणि अशा पद्धतीने इकडं आपली बघा कुटीची व्यवस्था केलेली ते आपल्या मैनाला खायला. आणि हे आपला कडा इकडं डिश पण आपल्याला इकडं टी व्ही बघण्यासाठी ठेवलेला आपण. आणि आज जरा घाई गडबड होती कारण ही कडबा आपला राहिलेला होता. तर ती कडबा आत्ताच आणला गाडीमध्ये तसाच ठेवला जेणेकरून भिजू नये म्हणून. तर ती असंच उडवायचा वळेपाशी लावला असता, पण ती काय होतं की त्याच्यात वळेमध्ये उंदर शिरते, त्याच्यामुळं वळेला थोडंच लावलं आहे. ते असंच उडवून टाकायचं. आता हे आपलं बकेट आहे दूध काढण्यासाठी. तर आता दुधाचा टाईम होतं आलेला आहे तिला. आता इकडं चारा खाल्लेला आहे तिनं आणि आता सुब्रास ठेवायचा आहे तिला. तर सुब्रास ठेवून मस्तपैकी काढाय बसायचं. आणि बघू शकता इकडं कशी काढू देते, काहीसुद्धा करीत नाही. बघू शकता अशा पद्धतीनं थोड्या वेळात दूध काढायचे. तर बघा इकडं रोज चालू तिचं आता आपल्याला खुराक ठेवायचा आहे. तर बघू शकता इकडं आपली मैना आहे. तर कशी वाटली आपली मैना कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान जय शेतकरी राजा.